नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय, आपण तलाठी भरतीबद्दल आता एक नवीन अपडेट बघणार आहोत. तर या अपडेटनुसार आता ही पेपर कटिंग आहे आणि ऑलमोस्ट ही न्यूज कन्फर्म झालेली आहे ऑलरेडी. बऱ्याच दिवसापासून ही न्यूज सुरू होती की जी तलाठी भरतीची नियुक्ती आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि 26 जानेवारीला नियुक्तीपत्र मिळणार आहे मित्रांनो. तर ज्यांना चांगले मार्क्स आहेत आणि ज्यांना असं ऑलमोस्ट वाटतंय की जे 190 ते 200 दरम्यान आहेत, काही-काही 200च्या वरती पण आहेत, तर त्यांचं ऑलमोस्ट इथे सिलेक्शन होऊन जाईल. तर ज्यांनी खरंच म्हणजे प्रामाणिकपणे प्रयत्न करून जे इथे लागत आहेत त्यांच्यासाठी माझ्याकडून कॉन्ग्रॅच्युलेशन्स. आणि बघा, तर याच्यामध्ये बघा एक सुप्रीम कोर्टाचा पण म्हणजे कोर्टाचा पण इथे निर्णय एक प्रलंबित आहे. तर तो काय त्याच्याबद्दल आपण इथे माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करण्याआधी सर्वांना विनंती आहे, माझा ई नोकरी संदर्भ हा यूट्यूब चॅनल आहे. तर या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. येणाऱ्या शिवजयंतीपर्यंत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीपर्यंत आपल्याला माझं टार्गेट आहे 10K सबस्क्रायबरचं. तर व्हिडिओ तुम्ही बघताय तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा रेग्युलर अपडेटसाठी. तर चला आपण बघूया. तर बघा, याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा पण म्हणजे कोर्टाचा पण एक निर्णय बघा काय आहे पेंडिंग. निवड प्रक्रिया कोर्टाच्या निकालानंतरच. तर काय आपण ही संपूर्ण माहिती वाचून घेऊ. तर बघा, बहुप्रतीक्षित तलाठी भरतीची गुणवत्ता यादी जाहीर करताना 13 आदिवासी जिल्ह्यातील पेसा अंतर्गत रिक्त जागांबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. हे असं असल्याने हे जिल्हे वगळून म्हणजे 23 जिल्ह्याचीच इथे यादी तयार करण्यात येणार आहे. ओके. आणि त्याचे जे काम आहे ते युद्धपातळीवर सुरू आहे. निवड यादी अर्थात यशस्वी उमेदवाराची यादी जिल्हानिहाय तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर या 13 जिल्ह्यांमधील उमेदवारांच्या निकालाची कारवाई सुरू होईल. रिक्त पदे भरताना म्हणजे रिक्त पदे भरली जात असताना संवर्गानुसार यादी तयार करण्यात येत आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असून यावर अखेरचा हात फिरवण्यात येत आहे. ही यादी केवळ 23 जिल्ह्यांचीच असेल. या आठवड्याभरात ही यादी अर्थात यशस्वी उमेदवाराची यादी स्तरावरती जाहीर करण्यात येणार आहे. म्हणजेच आता जे 23 जिल्हे आहेत त्यांची यादी येऊन जाईल आणि त्याच्यानंतर काही दिवसामध्ये जे प्रकरण प्रलंबित आहेत त्या जे 13 जिल्हे आहेत त्यांचा पण निकाल येऊन जाईल. तर जिल्हानिहाय यादी प्रसिद्ध होणार आहे आणि खूप मोठ्या युद्ध पातळीवरती काम सुरू आहे, कारण आपल्याला 26 जानेवारीपर्यंत कोणत्याही हालतीत म्हणजे सरकारला इथे नियुक्तीपत्र द्यायचे आहे. तर ऑल द बेस्ट ज्यांचे सिलेक्शन झालेलं आहे इथे. आणि तुम्हाला काही कमेंट्स असतील तलाठी भरतीबद्दल तर इथे तुम्ही कमेंट पण करू शकता. तसंच आता इथे नेक्स्ट स्लाईडमध्ये बघा तुम्ही, रेव्हेन्यू डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र जे म्हणजे खूप अग्रेसर असते अशा कार्यक्रमामध्ये ट्विट वगैरे करतायत ते लोक. तर यांनी असं ट्विट केलं आहे की किती घाई आहे. तर बघा, 26 जानेवारीपर्यंत नियुक्ती मिळणार आहे. याच्यावरून हे इथं सिद्ध होत आहे. ओके. तर ऑल द बेस्ट. 26 जानेवारीला सर्व जे भावी तलाठी आहे त्यांना इथे नियुक्तीपत्र मिळून जाईल. तर निश्चित राहा. तर तुम्हाला कागदपत्र काय लागतील त्याच्याबद्दल पण इथे थोडंसं डिटेलमध्ये बघून घ्या, कारण आता तुम्ही जेव्हा व्हेरिफिकेशनसाठी जाल तर ही पण माहिती असणं तुम्हाला खूप आवश्यक आहे. तर पहिलं बघा, अर्जातील तुमच्या नावाचा पुरावा असला पाहिजे, म्हणजे SSC सर्टिफिकेट वगैरे आपण म्हणतो. नंतर वयाचा पुरावा असला पाहिजे. शैक्षणिक जी अर्हता आहे तुमची त्याचे डॉक्युमेंट्स तुम्ही रेडी ठेवा. जर सामाजिकदृष्ट्या तुम्ही मागासलेले असाल तर त्याचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असाल तर त्याचा पुरावा, अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेस वैध असणार तुमचे नॉन क्रिमिनल इथे लागणार आहे. दिव्यांग असल्यास त्याचा पुरावा, माजी सैन्य असल्यास त्याचा पुरावा, खेळाडू असल्यास त्याचा पुरावा तुम्हाला द्यायचा आहे. तसेच इथे बघा, अनाथ असल्यास त्याचा पुरावा पण तुम्हाला लागेल. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन आणि नावात जर बदल झाला असेल SSC तर त्याचा पण पुरावा तुम्हाला इथे द्यायचा आहे. तसंच मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आणि अनुभवसाठी जर अप्लाय केला असेल अनुभवासहित तर त्याचं पण प्रमाणपत्र तुम्हाला इथे द्यायचं आहे. ओके. तर याच्यामध्ये तलाठीमध्ये आता सध्यासाठी हीच अपडेट आहे. लगेच आणखी जर काही अपडेट आली तर मी तुम्हाला इथे लगेच अपडेट करीन. तर हीच माहिती होती मित्रांनो. चॅनलवरती नवीन असाल परत एकदा विनंती आहे, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. थँक्यू व्हेरी मच.